नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार चांगले सक्रिय झाले असून त्यांच्या पक्षात प्रवेशासाठी इच्छुकांची मोठी रांग लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे आता शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात इच्छुकांची मोठी रांग लागली आहे. लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभेच्या 10 जागा लढवल्या, त्यापैकी पक्षानं 8 जागा जिंकल्या. पक्षाच्या फुटीनंतरही शरद पवारांनी आखलेल्या डावपेचांमुळे त्यांना हे यश मिळाल्याचं सांगितलं जातंय. या यशानंतर शरद पवार गटात जोरदार इन्कमिंग सुरू झालेलं असून विधानसभेसाठी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. विधानसभा निवडणुकीतही पुतणे अजित पवारांना मोठा धक्का देण्यासाठी काका शरद पवार चांगले सक्रिय झाल्याचं दिसून येतंय. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये समरजित घाडगे यांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ इंदापूरचे माजी आमदार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सुद्धा शरद पवार गटात. त्यानंतर म्हाडाचे बबनराव शिंदे आणि नगरमधील काही आमदार हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असतानाच आता फलटणमधील आणि पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते रामराजे निंबाळकर आता अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्या पक्षात जाण्याची शक्यता आहे. जर रामराजे निंबाळकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास हा अजित पवारांसाठी मोठा धक्का समजला जातोय. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच शरद पवार हे महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. रामराजे निंबाळकर यांनी जाहीर सभेत बोलताना मी 2 वेळा शरद पवारांना भेटलो अशा बातम्या सुरू आहेत, पण ज्या माणसानं मी आमदार नसताना मला मंत्री केलं आणि त्या माणसाला पक्षफुटीवेळी मी सोडून मी अजित पवारांसोबत गेलो, मी कुठल्या तोंडानं त्यांना भेटू तुम्हीच सांगा, असं विधान रामराजे निंबाळकर यांनी केलं होतं. त्यांच्या या केलेल्या विधानामुळे ते शरद पवार गटात जाण्याचे इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बडे नेते रामराजे निंबाळकर यांच्या नाराजीमागचं नेमकं कारण काय पाहूयात. माजी जलसंपदा मंत्री आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर हे 1995ला आमदार झाले. तेव्हापासून 2019 पर्यंत ते मंत्रिमंडळात होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर गेले. विधान परिषदेचे सभापती असताना देखील मला तुरुंगात टाकण्याची तयारी रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरेंनी केली होती, असा गौप्यस्फोट रामराजेंनी जाहीर सभेत केला. ही बाब मी देवेंद्र फडणवीसांनाही सांगितली होती. अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्यानंतरही भाजपानं निंबाळकर आणि गोरेंना समज दिली नाही. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर आणि कार्यकर्ते नाराज आणि अस्वस्थ आहेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर शरद पवार गटात येण्यास अनेक जण इच्छुक आहेत. त्याचबरोबर आता रामराजे निंबाळकर यांनी जाहीर सभेत शरद पवारांनी मला आमदाराचं मंत्री केलं, मी त्यांना सोडून अजित पवारांसोबत गेलो, आता मी त्यांना कोणत्या तोंडानं भेटू, असं केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा शरद पवार गटात रामराजे नाईक निंबाळकर जाणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.